कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपला अग्रवन। आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सोमवारी सादर करणार आहेत। या अर्थसंकल्पामध्ये आपल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेमध्ये वाढ, कर्जमाफी, कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतर योजना, तसंच विहीर, ठिबक आणि अवजारे यासारख्या योजनांच्या अनुदानामध्ये वाढ व्हावी अशी अपेक्षा आहे। कारण सरकारने गेले वर्षभर शेतकऱ्यांशी कशी लबाडी केली हे आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झालेलंच आहे। सरकार शेतीचा विकास झाला असं किती म्हणत असलं तरी प्रत्यक्षात मात्र शेतकरी अडचणीत आहेत आणि या अडचणीतील शेतकऱ्यांना नेमका अजितदादा काय देतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आता सोमवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत। त्याच अपेक्षांचा आढावा आता आपण घेणार आहोत। शेतकऱ्यांची पहिली अपेक्षा आहे ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेमध्ये वाढ करणं। आता तुम्हाला आठवत असेल की निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने असं आश्वासन दिलं होतं की आम्ही या योजनेच्या निधीमध्ये वाढ करू। तसंच नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेमध्ये 3000 रुपयांची वाढ केली जाईल असं आश्वासन त्यावेळी दिलं होतं। त्यावेळी सरकारने सांगितलं होतं की पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांमधून जे 12000 मिळतात ते पैसे 15000 रुपयांपर्यंत वाढवले जातील। निवडणुकीच्या काळातच नाही तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच असं जाहीर केलं की ह्या 12000 रुपयांवरून आम्ही 15000 रुपयांपर्यंत निधी वाढवू। त्यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की राज्याची जी योजना आहे म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना, या योजनेच्या निधीमध्ये सध्याच्या 6000वरून 9000पर्यंत वाढ केली जाईल, म्हणजेच 3000 रुपयांची वाढ केली जाणार आहे आणि याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये केली जाईल असं देखील त्यांनी सांगितलं होतं। थोडक्यात काय तर नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेतून 3 महिन्याला सध्या 2000 मिळतात तोच निधी आता 3 महिन्याला शेतकऱ्यांना 3000 रुपये मिळू शकतो आणि अर्थसंकल्पामध्ये आपले अर्थमंत्री अजित पवार याची घोषणा करतील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत। तसं आश्वासन देखील आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। आता शेतकऱ्यांची दुसरी महत्त्वाची अपेक्षा ती म्हणजे कर्जमाफीची। आता आपल्या सगळ्यांना चांगलंच आठवतंय की राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या सत्ताधारी पक्षांनीच आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, असं जाहीर केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू। तसंच आपल्या सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यावेळेस आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू। आता नेमका अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात। याची मागणी केवळ शेतकरीच करत नाहीत किंवा विरोधातील आमदारच करत नाहीत तर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील अशी मागणी विधिमंडळामध्ये केलेली आहे। मग आता या सगळ्यांची मागणी लक्षात घेऊन सरकार खरंच कर्जमाफी जाहीर करणार का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। शेतकरी अजितदादा नेमकं अर्थसंकल्पामध्ये याविषयी काही बोलतात का, कर्जमाफी जाहीर करतात का याची देखील वाट पाहत आहेत। आता शेतकऱ्यांची तिसरी महत्त्वाची अपेक्षा आहे ती म्हणजे कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतर योजनेची। आता आपल्याला आठवत असेल की निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमीभावाचं आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांच्या सगळ्या मालाला हमीभाव देऊ। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील असं सांगितलं होतं। परंतु प्रत्यक्षात काय दिसतंय तर शेतकऱ्यांना चालू हंगामामध्ये विशेषतः आपलं जे महत्त्वाचं पीक आहे सोयाबीन, या सोयाबीनसाठी बाजारामध्ये हमीभाव तर सोडा परंतु हमीभावापेक्षा 1000 रुपये कमी भाव मिळतोय। हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना 1000 रुपये कमी भावामध्ये आपलं सोयाबीन विकावं लागलं आहे। कापसाला देखील कमी भाव मिळाला आहे। त्यामुळं सरकारनं जे काही आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पाळावं आणि शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, म्हणजेच बाजारभाव आणि हमीभाव यामधला जो भाव फरक आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा, त्यासाठी भावांतर योजना राबवावी अशी मागणी शेतकरी करतात आणि अर्थसंकल्पामध्ये अजितदादांनी याची घोषणा करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात। जर समजा सरकारनं शेतकऱ्यांना ही मदत दिली नाही तर पुढच्या हंगामामध्ये शेतकरी सोयाबीन आणि कापूस लावताना 10 वेळा विचार करतील असं काही शेतकऱ्यांनी सांगितलंय। आता शेतकऱ्यांना आणखीन एक महत्त्वाची अपेक्षा आहे ती म्हणजे ठिबक, विहीर आणि अवजारे अनुदान जे काही दिलं जातं ते अनुदान गेले वर्षभरात सरकारनं खूपच कमी दिलेलं आहे। म्हणजे सरकारनं गेले वर्षभर शेतकऱ्यांची लबाडीच केली असं म्हणावं लागेल। कारण आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झालंय की गेल्या वर्षभरामध्ये सरकारनं या अनुदान योजनांवरती जो खर्च केला तो खूपच कमी प्रमाणात केला। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चालू वर्षातील खर्च सरकारचा अनेक योजनांचा 10 ते 20% देखील झाला नाही असं पुढे आलेलं आहे। त्यामुळे चालू हंगामात तरी सरकारनं या अनुदानावरचा खर्च वाढवावा, या योजनांवरचा खर्च वाढवावा की जेणेकरून शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळेल आणि शेतकऱ्यांना आपल्या शेती कामासाठी लागणारे अवजारं तसंच इतर साधनं खरेदी करता येतील। त्यामुळे सरकारनं ठिबक असेल, विहीर असेल, अवजारं असेल यासारख्या काही विविध योजना आहेत की ज्या माध्यमातून शेती विकासाची कामं शेतकऱ्यांना करता येतात त्यावरचा अनुदानाचा खर्च वाढवावा, अनुदान वाढवावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या ज्या काही महत्त्वाच्या अपेक्षा आहेत
या महत्त्वाच्या अपेक्षांचा आपण आढावा घेतला। शेतकऱ्यांच्या या व्यतिरिक्त अनेक देखील अपेक्षा आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामामध्ये ज्याचा थेट अडथळा येतोय त्याचा आपण आता आढावा घेतलाय। त्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे कर्जमाफी। कर्ज थकल्यानं नेमकं शेतकऱ्यांना काय अडचणी येत आहेत याचा अनुभव आपण सगळेजण घेतच आहोत। त्यासोबतच नेमका नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेमध्ये वाढ करणं काय गरजेचं आहे, कारण आपल्याला शेतीमालाला बाजारभाव नाही आहे, शेतकरी अडचणीत आहेत, याचा काहीसा आधार शेतकऱ्यांना मिळत असतो, त्यामुळे ही मागणी केली जाते। त्यासोबतच कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतर योजनेची मागणी शेतकरी करतायत, कारण बाजारभाव नाही आहे। तसंच अनुदान वाढवावं अशी मागणी शेतकरी करतात। जर सरकारनं यावर विचार केला नाही, जर याविषयीच्या घोषणा झाल्या नाही, तर शेतकऱ्यांच्या अडचणी कायम राहतील अशी भीती देखील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आता तुम्हाला काय वाटतं की अजित पवार आपले अर्थमंत्री नेमकं शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये काय देऊ शकतात? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।